यानंतर आपले आजचे पाहुणे जाधव सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं आजचं मनोगत व्यक्त करावं. गारद फाउंडेशननी जे काही हे कार्यक्रम हातात घेतलेले आहेत, संकल्प हातात घेतलेले आहेत आणि ही तरुण मुलं 20, 21, 19, 22 या वयातली आहेत आणि या शिवरायांच्या कार्यामध्ये आणि अनेक जे संकल्प घेतलेले आहेत. अभिव्यक्त हे नाव इतकं सुंदर आहे. वक्तृत्व, पुढे जे जे काही उपक्रम ते करतायत, अभिषेकने मला सांगितलं, अभिषेक आणि टीम, तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि तुमचा उत्साह आणि ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण, हे सगळं कुटुंब आहे, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. तुम्ही असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहा, असे छान छान कार्यक्रम घेत राहा आणि जमिनीवर जे काम आहे ते जमिनीवर धरातलावर काम करत राहा. यासाठी ह्या उपस्थित असलेल्या सर्व कुटुंबांकडून आणि माझ्या सर्व संस्थांकडून तुम्हाला शुभेच्छा. जमिनीवर काम करणं, धरातलावर उतरून 4 लोकांना जमवणं हे किती कठीण आहे. ह्या अशा संस्कारी कार्यक्रमांसाठी, चांगलं काहीतरी शिकवण्यासाठी जमिनीवर काम करणं, धरातलावर काम करणं हे खरंच खूप कठीण आहे. आणि ही मुलं हे करतायत, तर आपण सर्वांनी निश्चित त्यांचा उत्साह वाढवायचा आणि तुम्ही वाढवताय याबद्दल आणि हे बघून खूप आनंद होतोय. माझं एकच सांगणं असेल की संस्कार आणि सामर्थ्य, मराठ्यांकडे बघितल्यावर आपल्याला सामर्थ्याची जाणीव होते. ह्या मराठ्यांनी राज्य नाही उभं केलंय, लक्षात घ्या. या मराठ्यांचं साम्राज्य आहे, अटक से कटक तक, आणि पेशावर ते तंजावर पर्यंत. आणि म्हणून हे जे सामर्थ्य आहे, या सामर्थ्याला संस्काराची जोड आहे. त्याचा आरंभ मी नेहमी राजमाता वज्रचूडे मंडित श्री 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 जिजाऊ मासाहेबांना देतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक पक्षी आणि त्या पक्षिणीची 2 पिल्लं. एक पिल्लू दोन्ही हरवली. एक पिल्लू कसायाकडे गेलं आणि एक पिल्लू आमच्या पुजाऱ्याकडे गेलं. आता एका आईची ही 2 मुलं आहेत, पिल्लं आहेत. कसाई काय म्हणायचा, अरे धर त्याला काप. आणि पुजारी ओम भूर्भुवस्वः मंत्र जे आहेत त्या मंत्रांचं अनुष्ठान. पुढे ज्या वेळेला त्या दोन्ही पिलांना मोठं झाल्यावर घेऊन आले आणि समोर बसवलं, मी अगदी शॉर्टमध्ये सांगतोय, त्यावेळेला एका आईची 2 पिलं, एकावर झाले संस्कार कसायाचे आणि एकावर झाले संस्कार पुजाऱ्याचे. त्यांची वाणी, त्यांचं आचरण, त्यांचं बल, या सगळ्यांमध्ये तो फरक जाणवत होता. आणि म्हणून संस्कार से ही सामर्थ्य, संस्कारानेच सामर्थ्य विश्वकल्याण करू शकतं. मी आता जास्त बोलत नाहीये, विषय बरेच आहेत, परंतु आता हा इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि अतिशय सुंदर रीतीने ही मुलं धडपड करतायत. आपण सर्व त्यांचा उत्साह वाढवूया आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्न विचारलेच पाहिजेत. प्रश्न विचारणं ही आपली परंपरा आहे. आपल्या गीता असेल, कठोपनिषद असेल, यामध्ये प्रश्न विचारणे आणि त्याचं उत्तर देणे अशी ग्रंथरचना आहे आणि अशी आपली पद्धती आहे. आणि या आपल्या ऋषी परंपरेचा, दिव्य परंपरेचे जे पाईक आहेत ते समोर आपलं दैवत
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित होते, कवी होते, एक अजेय योद्धा होते आणि राजा होते. पालकांनाही एक विनंती आहे की त्यांनी फक्त एका डायमेन्शनमध्ये मुलांना न पाठवता अनेक अंग त्यांची कशी बलशाली होतील, त्यांचा उत्साह ज्या ज्या विषयामध्ये त्यांना आवडत असेल त्या त्या विषयामध्ये त्यांचा उत्साह वाढवा. जास्त मी आता बोलत नाहीये. अभिषेक आणि टीम तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि आम्ही सगळे ह्या तुमच्या चांगल्या आणि दिव्य संकल्पात तुमच्या खांद्याला खांदा लावून बरोबर आहोत. जय भवानी. सर, मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. यानंतर आपण आपल्या गारद फाउंडेशनच्या प्रवासाची एक डॉक्युमेंटरी बघणार आहोत. ज्या पद्धतीने सरांनी संस्कारांविषयी अनेक गोष्टी सांगितल्या त्यावरून मला एक उदाहरण आठवलं की नमस्कार आणि वाकून नमस्कार करणे यात जसा फरक आहे. थोडक्यात एक संदर्भासहित स्पष्टीकरण देते की आपण केळं खातो की नाही. केळं खाणं ही झाली कृती, साल काढून केळं खाणं ही झाली प्रकृती, रस्त्यात साल टाकणं ही झाली विकृती आणि दुसऱ्यानं टाकलेलं साल आपण उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकणं ही झाली आपली संस्कृती. आणि असेच संस्कार आणि संस्कृतीचे वर्ग सरांचे चालतात. संतोषजी परब यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सगळे शिवभक्त, कारण मला माहिती नव्हतं मला ते येऊन बोलायचं आहे. अभिषेकनं अचानक सांगितलं, तसंही मला ठरवून काही करता येत नाही आणि बोलता येत नाही. असो, सर्वप्रथम गारद संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर आज तग्यात म्हणजे हे कार्यक्रम मी गेली 2-3 वर्ष पाहतोय. शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा प्रकार इतका सुंदर मी कुठे पाहिला नाही. कारण महाराज ही व्यक्ती नसून ते एक विचार आहे, ह्या मताचा मी आहे. आणि जे विचार आणि त्या विचारापासून प्रेरित होऊन जे आपण काही कार्य करता, जे आपण मगाशी पीपीटी किंवा स्लाइड बघितल्या त्यावरून ते दिसून येतं आणि खरोखर अभिमान वाटतो. या संस्थेचे कार्यक्रम मी एमपी थिएटर मध्ये वगैरे 7-8 फॅन चालू होते आणि उन्हात सगळे बसलेले असे पाहिलेले आहे. आज सगळे एसी लावून बसले आहेत, म्हणजे हा वटवृक्ष होतोय याची जाण होते. चांगली गोष्ट आहे. आज काशीनाथ घाणेकर मध्ये आहे, पुढे मागे तो बीकेसी ला होईल, हे आता माझ्याकडे दुमत नाहीये. आणि खरोखर हे विचार जगतायत. मेधा पाटकरांचं एक छान वाक्य माझ्या वाचनात आलेलं होतं. मेधा पाटकर म्हणाला की आम्ही असे गाडले जाऊ जसं एखादं बी गाडलं जातं, पण जर आमचे विचार सुपीक असतील तर उद्या येणारं पीक हे आमचं असेल. गारदचे विचार सुपीक आहेत, उद्या येणारं पीक हे तुमचं आहे. तुमच्या सगळ्या प्रकल्पाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. हे जे काही प्रकल्प चालेल हे असे अविरत चालू राहोत. आणि हे तुम्ही गारद ही एक संस्था नव्हता, ती एक विचार हो, कारण विचार हे चिरंजीवी असतात आणि ते कायम टिकून राहतात, ते अजरामर असतात. मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.